आता कळलंय तुम्हाला? मी अमेरिकेला जात नाहीये. मी अमेरिकेला जात नाही कारण मी राधाशिवाय नाही राहू शकत. मी अमेरिकेला जात नाहीये कारण माझं खूप प्रेम आहे राधावर. आता प्लीज तुम्ही मला सांगाल का की राधा कुठे आहे? माहित नाही. माहित नाही म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही जिकडे भेटणार होता ना तिकडे मी आणि कू जाऊन आलो, पण तिकडे राधावानी नाहीच आहे. एक मिनिट, आम्ही दोघे भेटणार होतो? आम्ही कुठे भेटणार होतो? राधाला काय माहिती नाही? मला 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 कळेल का? मला काही कळत नाही. तुम्ही तिघे काय बोलताय? नाही नाही, यात तुमची काहीच चूक नाहीये. तुम्ही आणि राधा माऊली जिथे भेटणार होतात ना, ते सगळे या यंत्रामध्ये बोलले. हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचलंच नाही माऊली. मी रागावले कारण तुझ्यावर मला तुझा खूप राग आलाय घनश्याम. मला ना खरं तर तुझ्याशी खूप भांडायचंय, पण हक्काने भांडायचंय. तुझी असण्याच्या हक्काने भांडायचंय. ऐक ना, उद्या जर तुम्हाला हो म्हणालास तर आपला खराखुरा संसार सुरू होईल ना घनश्याम. मी उद्या तुझ्या उत्तराची वाट बघते. आपण आयुष्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी भेटलो होतो त्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता शार्प. ऐक ना, मी फार तर 6:30 पर्यंत तुझी वाट बघेन, पण तू प्लीज फार उशीर करू नकोस. या अँड वन मोर थिंग, मेक इट लिटिल रोमॅन्टिक. जसं तुला नेहमी आवडतं तसं. तू येताना एखादं गुलाबाचं फुल घेऊन आलास तरी मला आवडेल. मी शिंकणार नाही, आय प्रॉमिस. वेटिंग फॉर यू घनश्याम. दादा प्लीज तू कुहूवर रागू नको. मी कुहूच्या वतीने माफी मागतो, कारण मी तिच्याशी भांडलो ना म्हणून ती पेनड्राईव्ह नाही देऊ शकली तुला. दादा प्लीज, आय एम व्हेरी सॉरी दादा. नाही नाही नाही, माझ्यामुळं चूक झाली. मी सायकलवरून येण्याच्या ऐवजी रिक्षाने आलो असतं ना तर ते यंत्र तुमच्याकडे लवकर पोहोचलं असतं. नाही घनश्याम, चूक माझी आहे. अरे मलाच पत्ता आठवला नाही. आठवला असताना तर वेळेत पोहोचलो असतो. जर मी भांडलो नसतो तर पेनड्राईव्ह आधीच मिळाला असता. माऊली काका तू घनश्यामला आता गुलाबाचं फुल मिळायला हवं होतं. उलट प्रार्थना करा की त्यांना राधा माऊलीच मिळू दे. बेबी, राधा आणि घन आज निर्णय घेणार होते. काय घेतला असेल निर्णय, आणि जो काय घेतला असेल तो त्यांनी लगेच कळवायला नको का आपल्याला? अरे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, कारण असेल म्हणूनच त्यांनी आपल्याला कळवलं नसेल ना अजूनपर्यंत. मग किंवा मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि बेबी, डिवोर्स म्हणजे काही लहान मुलांचा खाऊचा डबा नाहीये. आपल्या मुलाला दिला भरून, त्यांनी मिटक्या मारत तो खाल्ला. जवळच्या माणसाला गमावणं याचं काय दुःख असतं मी भोगलेलं आहे. ते दुःख माझ्या पोरीच्या वाट्याला येता कामा नये. एक काम कर, तू फोन लाव. मलाही वाटतं रे फोन करावा, पण दुसरीकडे असं वाटतं त्यांच्यात काहीतरी चर्चा चालू असेल, काहीतरी बोलणं चालू असेल, आणि आपण फोन करून त्यांना डिस्टर्ब कशाला करायचं. नाही, तू म्हणतोस असं लावते मी फोन. मलाही आता हे टेन्शन सहन होत नाहीये. बघते. छे, नाही लागत आहे. पोरांनी काही भलतं सलतं केलं नाही म्हणजे मिळवली. ते काहीतरी अभद्र बडबडू नकोस रे. असं काही होणार नाही. नाही रे, राधा आपली समंजस आहे. ती तुझ्यावर खूप प्रेम करते. कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा तुझा विचार करते ती. असा कसा निर्णय घेईल ती वेड्यासारखा? देवी, मला हे इतकं सगळं सोपं वाटत नाही का? तू आधी शांत हो बघू. नको इतकं टेन्शन घेऊस.
हे बघ, प्रत्येक काळ्या रात्रीनंतर दिवस उगवतोच ना. पण ही काळी रात्र लवकर संपेल असं वाटत नाही मला. शांत हो, सगळं काही ठीक होईल. माऊलींनी सांगितलं ते खरं आहे का हो? खरं आहे. माईला पण माहित होतं म्हणे. घनाने का हो फसवलं आपल्याला? राधा पण आपल्या सगळ्यांशी इतकं राधा राधा नाही, मला खरं नाही वाटत. ही मुलं या थराला जाऊन आपली फसवणूक करतील, खरं नाही वाटत. तुमच्या लक्षात आलं? म्हणूनच ती दोघं जण हनीमूनला जायला नाही म्हणत होती. त्यांच्या खोलीमध्ये खाली ती वळखटी घातलेली दिसायची ना मला. त्याचं सुद्धा हेच कारण असणार. राधाची पाठदुखी वगैरे सगळी नाटकं. परवा मला मिठी मारून रडली होती राधा. म्हणाली, आपण बदललो तर ते चुकीचं नसतं ना आई. त्या सगळ्याचा अर्थ मला आत्ता कळतोय हो. हे काय घडत होतं आपल्या घरात, आणि आपण सगळेजण असे कसं अंधारातच होतो. आणि वातावरण. हॅलो हॅलो श्रीपादराव. कोण आहे? महेश. हा राधा आहे ना तिथं? नाही अहो, फोन लागतच नाहीये तिचा. मगाचपासून ट्राय करतोय मी. काळजीने जीव जायची वेळ आली हो. महेशराव, आमची पण जवळपास तीच परिस्थिती आहे. म्हणजे महेशराव, घना आणि राधा यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं. हे इव्हन आपल्याला समजलं असेल, पण आम्हाला आत्ता समजलंय. आणि त्या धक्क्यातनं आम्ही अजून सावरलेलो नाही. हो, पण कसं आहे, शेवटी आपली मुलं आहेत, आपणच माफ करायला हवं ना त्यांना. बरोबर आहे महेशराव, पण माफ करायला मुलं घरी असायला नकोत का? घरी म्हणजे राधानी काहीतरी घनाशी फायनल बोलण्यासाठी घनाला कुठेतरी बाहेर भेटायला बोलवलं, पण हा निरोप घनापर्यंत पोचलेला नाही. ही गोष्ट घनाला घरी आल्यानंतर समजली. तशी तो तडक राधाला शोधायला बाहेर पडला. आता ते दोघं कुठे असतील या क्षणाला ते फक्त देवाला ठाऊक आहे. अरे बापरे. आतापर्यंत त्यांनी आमच्याशी कुठच्याही प्रकारचा संपर्क साधायचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळं आपली घरी कोणीतरी वाट पाहत आहे याची त्या दोघांना कितपत जाणीव आहे, हाही एक प्रश्न आहेच. नाही, पण मग आता 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 काय महेशराव, आता पाहत राहायचं. पाहत राहायचं. दुसरं काय करू शकतो आपण? म्हणजे मी गेले काही महिने तेच करत होतो. आणि त्यामुळं मुलं हवी तसं वागत होती. त्यांना का असं बोलताय? बघा श्रीपादराव, काळजी करू नका. आम्ही दोघं जण येतो तिथं. काय म्हणाले? महेशराव इथे येत आहेत. काय झालंय? काही नाही, आपल्याला काळेवाडीत जायला हवं. अरे पण झालंय तरी काय? चल तू पटकन उठ, सांगतो तुला. माई, तुम्ही हे सगळं आमच्यापासून का लपवून ठेवलं? कुठल्या तोंडानं सांगणार?
तुला ही हकीकत कळली असती ना, कोलमडून गेली असतीस तू. पण असं का वागली असतील ही पोरं? आपणच शामरावाच्या मागे लागलो होतो ना, लग्न कर लग्न कर, आणि तिकडे महेशरावही राधाच्या मागे लागले होते. मुलांना वाटलं लुटूपुटूचं लग्न करायचं आणि मग वेगळं व्हायचं. सगळ्यांचं समाधानी होईल आणि आपणही रोजच्या त्रासातून मोकळे होऊ. पण माई, मी खरं सांगते, मला म्हणजे मी पहिल्यांदा राधाचा फोटो बघितला ना, तेव्हा मला असं खूप आतून जाणवलं की हीच माझी सून. आणि राधा आली घरात सून म्हणून, पण मला मुलगी मिळाली हो. तुम्हाला माहितीये मला मुलीची किती हौस होती, आणि घनाच्या वेळेला मला सारखं वाटायचं की मला मुलगीच होणार म्हणून. आठवतंय मला, किती दिवस शामरावाला तू मुलीसारखे कपडे घालायचीस. मी सांगते माई तुम्हाला, ही राधाची नसेल कल्पना, हे घनाचंच डोकं असणार. म्हणजे माई, हे इतके दिवस जे वागत होते ते सगळं नाटक होतं. माझा तर अजूनही विश्वास बसत नाही याच्यावर. तेच झालं ना देवकी. अगं, नाटक करता करता त्या दोघांना कधी कळलंच नाही ते एकमेकाचे खरे नवरा बायको झाले, आणि राधा या घरची खरी सून झालीये. आणि आता हे असं होऊन बसले. ती दोघं सुखरूप घरी परत येऊ देत नाही. पण घनाने फसवलंय आपल्याला. तो किती सॉरी बॉरी म्हणला तरी मी नाही त्याला माफ करणार. देवकी, माफ करते ना, ते दोघं चुकलेत, पण त्या चुकीतूनच धडा शिकतील ग ते. पण दोघं गेलेत कुठेही. येतील ते. त्याच्यावर विश्वास ठेव आणि निश्चिंत हो. तो सगळं नीट करेल ग. याला काहीच अर्थ नाही राव. नाही, शुद्ध फसवणूक केली आहे घना आणि राधानी आपली. तर त्या दोघांनी आपली फसवणूक केली हे जास्त महत्वाचं आहे का खरोखरच घनाला राधाविषयी काहीतरी वाटायला लागलंय हे जास्त महत्वाचं आहे? करेक्ट आहेस तू. तुम्ही उभे का राहिलात दोघं असे? जा ना, जाऊन शोधा त्यांना कुठेतरी. अगं, कुठे चाललाय तुम्ही? अगं, कुठे जाणार आहे शोधायला? माहितीये का ते दोघं कुठे आहेत ते? चालले लगेच शोधायला. हो ना, राधा फोन उचलत नाही, घनाचा फोन हरवलाय. पोलीस स्टेशन. नाही नाही, आता पोलीस स्टेशनला नको जाऊया आपण. एकदा त्यांचं कळलं ना नक्की कुठे आहे, कारण त्याच्या थोडा वेळ थांबू ना, तर मग जाऊ पोलीस स्टेशनला. मी हेच सांगत होतो. ए, हा कुठला नंबर आहे? बघू काय. नाही, हा अननोन नंबर आहे. सांग नंबर. एक मिनिट. हॅलो हॅलो, मी घनश्याम बोलतोय. घना, सांग की मी त्याच्याशी बोलत होतो. मी कट झाला. शिट, कट झाला. हा घना, बोल बोल, कुठे आहेस तू? काकू, राधा आली का घरी? नाही, राधा नाही आली इथे. राधा नाही आली इथे. राधा नाही आली इथे. तू कुठे विचारा ना. तो कुठे आहे? तू कुठे आहेस आणि तू कसा आहेस? मी बरा आहे. मी बरा आहे, कळलं का? मी बरा आहे. तू काळजी करू नको. तू आईला सांग माझं टेन्शन घेऊ नको, कळलं का काकू? पण तू घना आधी घरी ये बरं. तू जिथे असशील तिथून तू घरी ये. मी येतोय. मी राधाला घेऊन घरी येतोय. हा, मी करतो. काय झालं? तो म्हणतोय की आता घरी येईन ते राधाला घेऊनच. इतक्या दिवसापासून घरात एक क्षण उसंत नाही.
डोळ्याला डोळा लागत नाही, डोक्याला विश्रांती नाही, आणि आता हे असं. देवा, आणखी किती परीक्षा पाहणार आहेस रे माझी? हा सगळा सावळा गोंधळ संपव आता. मला नाही रे सोसत. घना, राधा कुठेच सापडत नाही. मी सगळीकडे जाऊन आलो तिला शोधायला. जिथे आम्ही जायचो, जिथे आम्ही फिरायचो, जिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो तो सगळीकडे, आणि ती कुठेच नाही. मला कोणीतरी प्लीज सांगेल का राधा कुठे? बाबा प्लीज. आयडी तू तरी सांग ना मला. मला माहिती आहे मी खूप वाईट वागलोय. मी चुकलोय. मला तुम्ही जी शिक्षा द्याल ना ती मला मान्य आहे. तुम्ही जे म्हणाल ते मला मान्य आहे. पण आता मला राधाला भेटायचं. मला प्लीज कोणीतरी सांगेल का राधा कुठे आहे? मायेने तुला बोलावलंय. मायेला तुला काही सांगायचंय. आयडी I'm boring. I'm खूप सारं boring. मी पुन्हा असं नाही वागणार. मला राधा कुठेच सापडत नाही मायाची. मी खूप शोधलं तिला, आणि कोणीच मला सांगत नाही की राधा कुठे. मला माहिती आहे मला सोडून गेले ते. मी खूप त्रास दिला ना तिला. आय एम सॉरी मायाजी. आय एम रिअली सॉरी. माझं चुकलं मायाजी. मला मान्य आहे. चुकलास, मान्य केलंस, पण आता काय रे फायदा? तुला सांगितलं होतं ना उशीर करू नकोस म्हणून. शामराव, वाजले किती रे? वाजले असतील 10 वगैरे. 2 तासच उरले ना तुमच्या लग्नाचा वाढदिवस संपायला.
आणि 2 तास तरी लागतील माझ्या नाचसुनेची समजूत काढायला तुला.